तुम्हाला वारंवार छातीत कफ साठतो का? खोकला बरा होतो, पण छातीत जडपणा काही कमी होत नाही. सकाळी उठल्यावर जाड कफ, गरगर, श्वास घेताना त्रास. या सगळ्या समस्या तुम्हाला वारंवार होत असतील, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी नक्कीच इम्पॉर्टंट असणार आहे. नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर विक्रांत शिंदे. आज आपण समजून घेणार आहोत छातीत कफ का होतो, तो वारंवार का वाढतो, यामागचं मूळ कारण काय आहे आणि होमिओपॅथी ट्रीटमेंट यात कशी मुळापासून मदत करू शकते. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. छातीत कफ होणे म्हणजे काय? फुफ्फुसांमध्ये किंवा श्वसन नलिकेमध्ये साचलेला एक चिकट पदार्थ म्हणजेच म्युकस. आता हा कफ थोड्या प्रमाणात शरीरासाठी गरजेचाही असतो, कारण तो धूळ, जंतू आणि प्रदूषणापासून संरक्षण करतो. पण जेव्हा कफ जास्त प्रमाणात तयार व्हायला लागतो किंवा बाहेरच पडत नाही किंवा वारंवार साचतो, तेव्हा खऱ्या समस्या सुरू होतात. वारंवार छातीत कफ होण्याचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे कमजोर पचनशक्ती असणं. वीक डायजेशन इज इक्वल टू एक्सेसिव्ह म्युकस. कारण जेव्हा पचन नीट होत नाही तेव्हा शरीरात चिकट पदार्थ अर्थात एक प्रकारचे टॉक्झिन तयार होतं आणि हाच पदार्थ पुढे जाऊन छातीत कफ बनतो. याचं लक्षण म्हणजे पोट फुगणं, आंबट ढेकर येणं, जडपणा जाणवणं, कफ आणि गॅसेस एकदम होणं. यासारखी लक्षणं कफ जास्त प्रमाणात बनवतात. दुसरं कारण म्हणजे ॲलर्जी आणि प्रदूषण. यामुळे सुद्धा वारंवार कफ होऊ शकतो. वातावरणातील धूर, वाहनांचा धूर, घरातील ॲलर्जी वाढवणारे काही घटक यामुळे छाती सतत इरिटेट होते आणि शरीर स्वतःच कफ तयार करू लागतं. त्यामुळे सकाळी जास्त कफ होणे, शिंका येणे, घशात कवकव होणे आणि बदलत्या हवामानात जास्त त्रास होणे यासारखी लक्षणे दिसून येतात. तिसरं कारण म्हणजे वारंवार सर्दी खोकला होणं. हे सुद्धा कफ होण्याचं कारण ठरू शकतं. कारण सर्दी किंवा खोकला पूर्ण बरा न झाल्यास तो क्रोनिक कफमध्ये बदलतो. थंड पाणी, फ्रीजचे पदार्थ, रात्री उशिरा जेवण यामुळे कफ पुन्हा पुन्हा वाढतो. पुढचं कारण आहे दमा, ब्रॉन्कायटिस, एखादं जुनं इन्फेक्शन असे की क्लिनिकल कंडिशन्स असल्यास त्यामुळे देखील आपल्याला वारंवार कफ होण्याचा त्रास आणि त्याची शक्यता असते. अनेक पेशंट्स म्हणतात, डॉक्टर मला दमा नाही पण छाती बसते. याचं खरं कारण म्हणजे माइल्ड अस्थमा, क्रोनिक ब्रॉन्कायटिस, जुनं एखादं रेस्पिरेटरी इन्फेक्शन यामुळे देखील या गोष्टी होऊ शकतात. याची सर्वसाधारण लक्षणं म्हणजे छातीत घरघर, श्वास घेताना आवाज येणे, रात्री त्रास वाढणं ही जाणवू शकतात. कफ होण्याचं पुढचं अजून एक महत्त्वाचं कारण म्हणजे कमी रोगप्रतिकारशक्ती असणं. हे देखील आहे. कारण जर तुम्ही सारखं आजारी पडत असाल, तर तुमची इम्युनिटी वीक आहे आणि इम्युनिटी कमी असेल तर वारंवार कफ तयार होतो आणि पूर्णपणे बरा होत जर नाही. तुम्हाला वारंवार कफ होत असेल आणि दुर्लक्ष केल्यास क्रोनिक कफ, दम्याचा धोका, आजारी पडून वारंवार अँटीबायोटिक्स घ्यावे लागतात. सोबतच तुमच्या फुफ्फुसांची कार्यक्षमता देखील कमी होऊ शकते. म्हणून साधा कफ आहे असं समजून दुर्लक्ष करू नका. बरं, आता होमिओपॅथी या कफमध्ये कसं मुळासकट काम करू शकते? होमिओपॅथीमध्ये फक्त कफ पातळ केला जात नाही किंवा फक्त कफवरती काम केलं जात नाही आणि किंवा फक्त खोकलाही थांबवत नाही, तर कफ तयार होण्याचं जे मूळ कारण आहे, रूट कॉज आहे, ते शोधते. पचन, रेस्पिरेटरी रिलेटेड काही इश्यूज किंवा इम्युनिटी या सगळे सुधारण्यावरती भर दिला जातो. आजार पूर्णपणे मुळापासून बरा करते. म्हणूनच होमिओपॅथीमध्ये काही कॉमन होमिओपॅथिक मेडिसिन्स आहेत जे कफमध्ये जास्त युजफुल ठरू शकतात आणि हे मेडिसिन्स काही सिम्पटम्स बघून दिली जाऊ शकतात. पहिली मेडिसिन आहे अँटीमोनियम टार्टारिकम. छाती भरलेली वाटत असेल, कफ आहे पण निघत नाही, छातीत घरघर आवाजाने सोबत थकवा अशी काही लक्षणे जाणवत असल्यास ही मेडिसिन खूप उपयुक्त ठरते. ही मेडिसिन तुम्ही 200 पोटेन्सीमध्ये सकाळी आणि रात्री घेऊ शकता. त्रास कमी होतोय असं वाटल्यास डोस कमी करून बंद करा. पुढची मेडिसिन आहे हेपारसल्फ. हेपारसल्फ विशेषतः ज्या लोकांना थंडीमध्ये कफचा जास्त त्रास होतो, सोबतच छातीमध्ये दुखणं आणि थंड हवा सहन न होणं यासारखी काही लक्षणे दिसून येत असतील, तर ही मेडिसिन त्यामध्ये फायदेशीर ठरते. ही मेडिसिन 200 पोटेन्सीमध्ये सकाळी आणि रात्री घेऊ शकता. पुढची मेडिसिन आहे कॅलिबायक्रोमिकम. जाड, चिकट, दोऱ्यासारखा कफ आणि सायनस काही अशा समस्या असल्यास ही मेडिसिन खूप उपयुक्त ठरते. ही मेडिसिन सुद्धा तुम्ही 200 पोटेन्सीमध्ये सकाळी, दुपारी आणि रात्री 3 टाइम घेऊ शकते. जसा खोकला कमी होईल तशी ही मेडिसिन बंद करू शकता. पुढची मेडिसिन आहे ब्रायोनिया अल्वा. जर तुम्हाला वारंवार कोरडा खोकला येत असेल आणि हालचाल केल्यास, कुठे बाहेर गेल्यास त्रास अधिक जाणवत असेल किंवा पाणी प्यायल्यानंतर आराम मिळत असेल, तर ही मेडिसिन अशा समस्यांवर फायदेशीर ठरू शकते. ही मेडिसिन 200 पोटेन्सीमध्ये सकाळी, दुपारी आणि रात्री त्रास कमी होईपर्यंत घेऊ शकता. जसजसा आराम मिळेल तसा तसा या मेडिसिनचा डोस कमी करून बंद करा. तर ही होती होमिओपॅथीमधील काही
महत्त्वाचे मेडिसिन्स जे की कफमध्ये आपण यूज करतो. पण काही कंडिशन्स अशाही आहेत, जर वारंवार कफ होत असेल, तर त्या पेशंट्समध्ये ॲलर्जिक कंडिशन्स काही प्रमाणात वाढलेली असतात. त्यामुळे अशा केसेसमध्ये ॲलर्जी पॉइंट शोधून त्यावरती ट्रीटमेंट देणं खूप फायदेशीर ठरते. त्यामुळे जर तुम्हाला कफ वारंवार होत असेल, तर तो ॲलर्जिक आहे की साधा कफ आहे किंवा नॉर्मल कशामुळे आहे हे कॉज बघा आणि त्यानुसार ट्रीटमेंट घ्या. आशा करतो मित्रांनो, तुम्हाला आजचा हा व्हिडिओ खूप माहितीपूर्ण वाटला असेल. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला म्हणजेच डॉक्टर शिंदेज होमिओपॅथीला सबस्क्राईब करा.